तिचे तोंडातले शब्द बाहेरच येतच नाहीत, कारण त्याने तिचे तोंड स्वतःच्या ओठांनी बंद केले होते. कितीतरी दिवसानंतर तो तिच्या ओठांचा रसपान करत होता. ती त्याला जितकं हाताने लांब करत होती, तो तितकाच जवळ घेत तिला किस करत होता. कितीतरी वेळ तो तिच्या ओठांना कुरवाळत होता. शेवटी तिला जेव्हा श्वास कमी पडू लागतो, तेव्हा तिच्या ओठांना तो सोडतो. ती मोठ्याने श्वास घेत त्याच्याच छातीवर डोके ठेवते. काही वेळाने ती त्याला म्हणते, "का आलात तुम्ही? प्लीज माझं आता एकदा ऐकून घे. परत ते सुरू करू नकोस." म्हणत तो त्याची आई तिच्याशी अशी का वागली, त्यामागे काय कारण होते, तो का त्या वेळेस आईसमोर तिच्या बाजूने बोलला नाही, हे सगळं सांगतो. ती काहीच बोलत नाही, शांत बसते. "काय झालं? काहीच का बोलत नाहीस?" आता आईच्या मनात असं काहीच नाहीये. तिने पूर्ण मनाने आपल्या लग्नासाठी परवानगी दिली आहे. पुन्हा तुमची आई असं वागणार नाही याची काय गॅरंटी? ती तिच्या मनात जो प्रश्न चालला होता तो विचारते. "हे बघ, आईच्या मनात अजून तुझ्याबद्दल काही असतं तर ती हो म्हणली नसती, मला चांगलं माहिती आहे," तो म्हणतो. ती शांत बसते. तिला त्याच्यावर विश्वास ठेवावा वाटत होता, पण भीत पण होती. कारण लहानपणापासून जवळचं असं कुणी नव्हतं. तिची एकच इच्छा होती की ज्याच्यासोबत ती लग्न करेल त्याने पण तिला आपलं मानावं, आपल्यावर भरभरून प्रेम करावं. "बघ, तू नाही म्हणत असशील तर मी त्या आदितीशी पण लग्न करायला तयार आहे. तुला लग्नाला पण बोलवीन." ती त्याच्या छातीवर 2-3 बुक्या मारते आणि त्याच्या मिठीत शिरते. तोही तिला कडकडून मिठी मारतो. दोजेश आणि अर्निकाच्या ओठांमध्ये थोडंसंच अंतर राहिलं होतं. तिला त्याच्याकडे बघायला लाज वाटत होती, म्हणून तिने डोळे बंद केले. तिच्या ओठांची होणारी थरथर त्याला आणखीन तिच्या ओठाकडे आकर्षित करत होती. त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवणार तेवढ्यात धाडकन आवाज येतो. त्या आवाजाने तीही डोळे उघडते. ते दोघेही पटकन रूमच्या बाहेर येतात, तर खाली जिन्यात आत्या पडल्या होत्या आणि शेजारची फुलदाणी मोठी असल्याने त्याचा आवाज मोठा आला होता. दोजेश पटकन तिथल्या लाईट चालू करतो आणि आत्याला हॉलमधल्या सोफ्यावर बसवतो. "अगं आत्या, रात्रीचं काय करतेस अंधारात इथे?" "अरे काही नाही रे, तहान लागली होती. खोलीतला जग रिकामा होता. रात्रीचा कोणाला आवाज देऊ, म्हणून म्हणलं आपणच जाऊन पाणी आणावं. त्यात शेवटची पायरी दिसली नाही आणि धडपडले." अर्निकाला वाईट वाटते. आपण तरी झोपायच्या आधी त्यांना काही पाहिजे का बघायला पाहिजे होतं. अर्निका लगेच किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणते, त्यांना देते. त्याही लगेच पितात. दोजेश आत्याला विचारतो, "कुठे लागलं नाही ना?" त्या नाही म्हणतात. "तुला आणखीन काही हवंय का?" "नाही, फक्त रूममध्ये नेऊन सोड," त्या म्हणतात. तोही त्यांना रूममध्ये नेऊन सोडतो. ती त्या फुलदाणीच्या काचा उचलत असते, तर तिथे दोजेश येतो. "काय करतेस?" "अहो, ते काचा उचलते. कुणाला लागल्या तर ती पुन्हा उचलू लागते." तोही तिला मदत करू लागतो. सगळं साफ करून ते रूममध्ये येतात. ती तिच्या जागी जाऊन झोपणार असते, तर तो लगेच तिला हाताला धरून स्वतःजवळ ओढतो. ती त्याला डोळ्यानेच विचारते, "काय?" तो म्हणतो, "किस किस राहिला आहे." ती लाजून मान खाली घालते. "तुम्हाला नाही का वाटत तुम्ही आजकाल वेगळे वागत आहात का? तुला नाही का माझं बदललेलं वागणं आवडत?" तो तिलाच प्रश्न विचारतो. ती काहीच बोलत नाही. "मी जर म्हणालो की मला या नात्याची सुरुवात करायची आहे तुझ्यासोबत, दक्षसोबत, इथून पुढचं आयुष्य आनंदात जगायचे आहे, तुमच्या दोघांच्या आयुष्यात सुखच सुख भरायचं, तुला आवडेल का माझ्यासोबत या नवीन आयुष्याची सुरुवात करायला?" इतके दिवस ती ज्या क्षणाची वाट बघत होती, तो क्षण असा येईल तिला वाटलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला सगळं काही सांगून जात होता. तर मग आपल्या या गोड नात्याची सुरुवात पण गोडाने करायची का? आता तो तिच्या बोलण्याची वाट ही न बघता तिच्या ओठावर ओठ टेकवतो. कितीतरी वेळ किस करत असतात. जेव्हा श्वास कमी पडतो तेव्हा तो बाजूला होतो. काही वेळानंतर तो तिला झोपायचं का म्हणतो. तीही हो म्हणते. दोघे झोपायला जातात. अजयने पण मानशीला मनवलं आणि इकडे दोजेश देखील तिला इनडायरेक्टली का असेना पण त्याला ती आवडते म्हणून सांगितलं. अजय रात्री कितीतरी उशीर मानशीच्या घरी थांबतो.
आज खूप दिवसानंतर ते असा वेळ घालवत होते. खूप उशीर झाल्यावर मानशी त्याला घरी पाठवते. तो जाताना देखील तिला जबरदस्ती किस करून जातो. तो गेल्यानंतर ती दरवाजे बंद करते. डोके टेकून लाजत असते. ती आज खूप खुश होती. ती त्याच आनंदात जाऊन बेडवर पडली. बेडवर झोपते. रोज त्याच्या विचारात दुःखी होऊन झोपणार ती आज त्याच्यामुळे आनंदी होती. आज तिला पटकन झोप लागते. महेश्वरी निवास. आजची सकाळ ही दोजेश आणि अनिकासाठी वेगळी होती. कारण दोघे एकमेकाच्या मिठीत झोपले होते. अनिका रोजच्या प्रमाणे उठायला जाते तर अंगावर त्याचा हात असतो. ती त्याच्याकडे बघते तर तो निवांत झोपला होता. तिला तिला त्याच्या कपाळावर ओठ टेकवायचा मोह झाला. पण तिला अजूनही रात्री तो जो बोलला ते स्वप्न वाटत होतं. पण तो इतक्या जवळ झोपलाय तर नक्कीच ते आपलं स्वप्न नव्हतं. तिचं स्वतःच्या मनाशी बोलणं चालतं. ती ते विचार बाजूला सारून मोठ्या मुश्किलीने ती हात बाजूला करून उठते. स्वतःचं आवरून ती खाली जाते. पहिल्यांदा देवपूजा करते नेहमीप्रमाणे. पुन्हा किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करते. हळूहळू सगळे नोकर पण येऊ लागतात. शालू देखील येऊन तिला मदत करते. त्या दोघे काम करत असतात तेव्हा बाहेरून आत्या आवाज देतात, चहा मिळेल का? म्हणून अर्निका थोड्या वेळात त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. ते आत्या थोडं बोलायचं होतं. त्या म्हणतात, काय ते माझी मैत्रीण येणार होते येते थोडे दिवस राहायला, जास्त नाही फक्त थोडे दिवसच. ती म्हणते तेव्हा दोजेश पण येतो. त्यांचे बोलणे ऐकले होते त्याने. त्या म्हणतात, तुझ्या नवऱ्याला विचारलं होतं का? ती त्याच्याकडे बघून परत आत्याकडे बघून, हो त्यांना विचारूनच तिला ये म्हणले. झालं तर मग त्याने दिली ना परवानगी? मला कशाला विचारते? ते तुम्ही मोठे आहात ना या घरातल्या, मग तुम्हाला पण विचारायला हवं. येऊ दे, मला काही नाही अडचण. आणि तसे तुला पण या घरावर हक्क आहे ना? कधी येणार आहे? ती त्या म्हणतात, रात्री परत येईल. ती म्हणते, बरं. आत्याला मनातून खूप आनंद वाटत होता की तिने आपल्याला विचारलं म्हणून. त्यांच्या मनात गैरसमज होता. तिच्या बहिणीसारखी आहे तो काढून टाकला. त्या आल्यापासून बघत होत्या. ती नोकरांना पण घरातल्या माणसाप्रमाणे समजत होती. दक्षची सुद्धा छान पद्धतीने सांभाळ करत होती. अनिका पुन्हा किचनमध्ये जाऊन कॉफी नाश्ता घेऊन येते. तोपर्यंत काव्या दक्ष पण येतो. दोजेश नाश्ता करून वरती चालला होता. तो दुपारनंतर ऑफिसला जाणार होता. नाश्त्याच्या टेबलवरून जाताना आत्या म्हणतात, दुपारच्या जेवणात मस्तपैकी पिठलं भाकरी बनव आणि सोबत खरडा पण हवा. अर्निका हो म्हणते, जमेल ना तुला? आत्या म्हणतात, हो जमेल. आत्या तिलाही माहीत होतं आत्यानं आपलं साधं जेवणच आवडतं म्हणून त्यांनी जे सांगितले ते तिने बनवायला. हो. अर्निका काव्या गप्पा मारत बसलेल्या हॉलमध्ये असतात. काका येऊन सांगतात की दादांना कॉफी हवी आहे. ती किचनमध्ये जाऊन कॉफी बनवून घेऊन जाते. रूममध्ये तो काम करत बसलेला. त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स चालू होती. ती येऊन टेबलवर कॉफी कप ठेवते आणि रूममध्ये जो थोडाफार पसारा होता तो आवरते. खरं तर तिला ते त्याच्याशी बोलायचं होतं म्हणून ती रूममध्ये इकडे तिकडे करत असते. दोजेशलाही समजतं त्याची मीटिंग संपली म्हणून ती त्याला म्हणते, मला मीनलला रिसिव्ह करायला जायचं होतं. तो विचारतो, किती वाजता? ती म्हणते 4 वाजता. तो म्हणतो, ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो त्याच्यासोबत जा. ती हो म्हणते. इकडे अजयच्या घरी अजय आणि त्याची आई नाश्ता करत होती. अंजली अजून उठली नव्हती. सरिता विचारतात, पार्टी कशी झाली? तो म्हणतो, छान झाली. काकू विचारत होते तू का नाही आली म्हणून. ते दोघे बोलत होते तेव्हा अंजली येते. काय अंजली, किती उशीर झाला, जरा लवकर उठत जा. कॉलेजला सुट्टी आहे का? सरिता म्हणतात, काल झोपायला उशीर झाला त्यामुळे सॉरी ना, ते मला जागच नाही आली. ती म्हणते, उगाच इकडचे तिकडे ना खुपसत बसायचं, अभ्यासाकडं लक्ष नाही हिचं. तो म्हणतो, काल तिने आदितीला काय सजेशन दिलं माहिती आहे का? असं करत त्याने सगळं आईला सांगितले. काय आहे अंजली, उगाच असं काही पण सल्ला देत नको जाऊ. आणि एवढी मोठी पण नाही तू. अगं आई, पण मी चुकीचे काही बोलले अजून तुला माहीत आहे का? हिने अजून काहीतरी केलं. आता अजून काय हिने केले? जेव्हा आदिती माझ्या शॉपवर आलती तेव्हा आमचे चोरून फोटो काढले. तेवढेच नाही, कालही पार्टीतले डान्स करतानाचे फोटो हिने माणसाला पाठवले आणि त्याच्या खाली लग्न होणारे म्हणून मेसेज पाठवला. अगं काय करू तुझं? कधी तुझं हे असं वागणं बंद करणारेस? काही नाही, आता मी तुला मामाकडे पाठवते, मग बघ कशी सरळ होतेस. ए आई, नको ना असं करू. मी काही चुकीचे इंटेन्शन नव्हतं केलं. तिला जळवण्यासाठी फोटो पाठवले होते. नशीब माझं, काल मी तिच्या घरी गेलो ती फोन उचलत नाही म्हणून. तुला माहिती आहे किती मुश्किलने
तरी मी तिला समजावले, मी तुला सांगितलेलं असलं काय करू नको म्हणून, पण या खुरापती डोक्यात सतत काही ना काही चालू असतं. दादा, उलट तू तर मला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण मी पाठवलेले फोटोने मानशी ताईला तू तिच्यापासून लांब जातोय असंच वाटलं असेल. तिला हेही समजलं असेल की तिचं किती जास्ती प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू पाहिजे तुला, थांब देतो तुला. थँक्यू म्हणतो तो जिथे बसलेली तिथे जाऊन तो उठायच्या आत तिच्या पाठीत 2-3 थँक्यू भेटतात. ती उठून पळून आईच्या पाशी जाते. आईला वाचव म्हणते. जाऊ दे रे एवढ्या वेळ, इथून पुढे ती असं काही नाही करणार. ती पण हो म्हणते. तोही पुन्हा काही म्हणत नाही. त्याला कळालंच त्याचं बोलणं आठवतं जेव्हा तो तिला म्हणतो, तू नसशील तर हो तयार होत नसेल तर मी तिला लग्न करेल म्हणतो, तेव्हा ती सगळं रुसवा बाजूला ठेवून त्याच्यासोबत लग्नाला हो म्हणते. अजय झाली का मानशी लग्नाला तयार? आई विचारते. हो, मी तिला सगळं सांगितलं म्हणून मग झाली तयार. मग आता लवकरच आपण लग्नाचं बघायचं का? तुला माहीत आहे ना माझी तब्येत कशी आहे. मला लवकरात लवकर तुझं लग्न झाल्याला बघायचं आहे. बरं, तुला पाहिजे तसं तो म्हणतो. मानशीला उद्या बोलव आपल्याकडे. मी गुरुजींना बोलवून एक चांगला मुहूर्त काढते. तू ही राहा घरी. तो मान हलवतो आणि शॉपसाठी जातो. रेल्वे स्टेशन बाहेर मिनल आर्निकाची वाट बघत होती. ती कुठे थांबली आहे हे तिला सांगितले होते. मिनल तिथेच थांबून ती आर्निका कुठून येते ती बघत असते आणि तिला ती येताना दिसते. मिनल पुढे जात आर्निकाला कडकडून मिठी मारते. किती मिस केली ही मिठी माहिती का तुला? अगं हो, जीव जाईल ना माझा, आर्निका मिनलला म्हणते. मग मिनल तिला मिठीतून बाजूला करते. चल आधी इथून जाऊ, आर्निका म्हणते. हो चल चल. काय गर्दी आहे ग ही मिनल. मुंबई आहे हे, इथे अशीच गर्दी असते. आणि एक ड्रायव्हर गाडीमध्ये बॅग ठेवतो. त्या दोघी सुद्धा गाडीत बसतात. गाडीत बसले की या मुलीचे फोटो काढायचे चालू झाली. आर्निका मिनलला म्हणते. कारण ती मुंबईचे फोटो काढत होती. चल इकडे बघ, एक सेल्फी घेऊया. मिनल दोघांचे फोटो काढून इंस्टाला टाकते. मग कसा झाला प्रवास करणे? तसा छान झाला, पण तुला माहिती माझ्या पुढे एक मुलगा बसला होता. तो ट्रेनमध्ये बसल्यापासून माझ्याकडे बघत होता. असं डोकं सटकलं होतं ना माझं, काय सांगू. मग काय केलं मग तू? काय केलं? काय माझा हेडफोन शीट खाली पडला म्हणून मी तो वाकून उचलायला लागली की मी वर बघितले. तो मुलगा मी जिथे बसली तिथेच बघत होता. मी म्हणलं मी तर खाली वाकली हेडफोन घ्यायला. मग त्याने खाली बघायला पाहिजे ना. मिनल सरळ बघून त्याच्या डोळ्यापुढे हात हलवते, पण ना त्याचे डोळे हालत होते ना त्याच्या ओठावरचे तोंडावरचे हावभाव. तो तर आंधळा होता. तुला सांगते, लाईफमध्ये पहिल्यांदा भिले. मिनल सांगते. आर्निकाला हसू येते तिच्या बोलण्यावर. चक्क तू एका आंधळ्या माणसाला भिले? मला काय माहिती तो आंधळा आहे. मी कशाला उगाच भिले असते. त्या दोघे घरी पोचतात. घरी पोचेपर्यंत जवळजवळ 7 वाजून गेलते. गाडीतून उतरल्या मिनल जेव्हा घराकडे बघते तेव्हा ती बघतच असते. आर्निका तिला चालायचं का म्हणते. दोघी आत जातात. हॉलमध्ये दक्ष, आत्या, काव्या बसल्या होत्या. मिनलला आल्यावर बघून दक्ष लगेच उठून तिला मिठी मारतो. तिलाही त्याला बघून खूप आनंद होतो. आर्निका मिनलची काव्यासोबत आत्यासोबत ओळख करून देते. त्यानंतर तिला रूममध्ये नेते. तिला फ्रेश व्हायला लावते आणि स्वतःही जाते. ती रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली येते. आत्या काव्याला विचारते, चहा कॉफी? तर आत्या नको म्हणतात. काव्या कॉफी घेणार म्हणते. काव्याला किचनमधल्या कामात जास्ती इंटरेस्ट नव्हता म्हणून ती किचनकडे जास्त जात नसे. मिनल देखील फ्रेश होऊन घरी फोन करून सांगते की ती पोचली म्हणून मग खाली येते. ती काव्याशी बोलत असते. काव्या तिला विचारते, तुझी आणि वहिनीची मैत्री किती जुनी आहे? तेव्हा मिनल सांगते, आम्ही स्कूलपासूनचे फ्रेंड्स आहोत. त्या बोलत असतात तेव्हा देवजशी येतो. देवजस तिथेच आत्यापाशी बसतो. तो मिनलला विचारतो, प्रवास कसा झाला? काही त्रास तर नाही ना झाला? नाही जिजू, काही त्रास नाही झाला, ती म्हणते. तेवढ्यात आर्निका का कॉफी चहा घेऊन येते. त्या दोघींना कॉफी देते. ती देवजशीही म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. तो म्हणतो, या कपमध्ये काय आहे? ती म्हणते, चहा आहे. चालेल, मला दे. ती त्याला स्वतःसाठी बनवलेला चहा देते. तुला कधीपासून आवडायला लागला? आत्या विचारतात. ते असंच वाटलं आज चहा पिऊन बघावा. तो देखील चहाचा कप घेऊन रूममध्ये जायला लागतो. अरे, आता आम्ही इथे आहे तर बस ना, इथे चहा पिऊन वरती जा. नाही, आधी मी फ्रेश होतो मग चहा घेतो. तो चहा ठेवत इथे फ्रेश होऊन जा. तुझी बायको देईल आणून पुन्हा गरम करून. मग तो चहा तिथेच ठेवून जातो. आत्या म्हणतात, जा दुसरा चहा बनव दोघांसाठी. मी हा चहा पिते, तुला तर प्यायचा नव्हता ना? काव्या म्हणते, चहाचा वासच इतका छान येतोय ना.
ते घ्यायची इच्छा झाली. त्या दोघेही हसतात. मिनल म्हणते, अर्निका चहा खूप छान बनवते. मलाही तिच्या हातचा खूप आवडतो. हो, मला पण खूप आवडला आहे, आत्या म्हणतात. अर्निका दुसरा चहा घेऊन वर रूममध्ये जाते. दुजेश फ्रेश होऊन गॅलरीत उभा असतो. ती तिथेच टेबलवर ठेवत चहा घ्या म्हणते. तो तिच्याकडे बघतो. ती लगेच खाली बघते. तो तिच्या जवळ येऊन हळूच हात पकडून मागून कमरेला धरून जवळ उडतो. तरी ती खालीच बघत असते. दिवसभरात मिस केलंय मला, तो विचारतो. कारण सकाळी त्याची मीटिंग संपवून तो ऑफिसमध्ये गेला होता. ती काय नाही बोलत. डिड यू मिस मी, तो पुन्हा तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघत विचारतो. ती हां करते. त्याच्या चेहऱ्यावर थोडे हसू येतं, कारण त्याने सुद्धा केलं. तसं बघायला गेलं तर त्याला तिची याच्या आधीची काम करत असताना आठवण यायची आणि तिलाही. पण दोघे कधी बोललेच नाहीत. दोघे एकमेकाच्या डोळ्यात बघत होते. तेवढ्यात दक्ष येतो. अर्निका लगेच त्याचे हात काढून बाजूला होते. आई, मला भूक लागली, चल ना, तो म्हणतो. ती एकदम त्याच्याकडे बघते आणि जाते. तोही गेल्यावर स्वतःच्या केसातून हात फिरवत वरती बघतो आणि चहाचा कप घेऊन चहा पितो. अजय माझ्यासोबत फोनवर बोलत होता. उद्या आईने तुला घरी यायला सांगितले आहे. आई आपल्या लग्नाची तारीख लवकरच काढायची म्हणते. अजय म्हणतो, इतक्यात का? अजून थोडे दिवस थांबूया ना. ती त्याला म्हणते, माहीत नाही पण म्हणते मला तुझं लवकर लग्न झालेलं बघायचं आहे. बरं, तुझी जन्मपत्रिका आहे का? तुझ्याकडे नसेल तर आपण बनवून घेऊ. लग्न जमवताना लागेल ना. आहे माझ्याकडे. जेव्हा मला अनाथ आश्रमामध्ये सोडले होते तेव्हा माझ्यासोबत एक पिशवी होती. त्यातच माझी जन्मपत्रिका पण आहे. आश्रमातून बाहेर पडताना तिथल्या मावशीनं मला ती पिशवी दिली होती. बरं, मग उद्याचं काय करते? ऑफिस पण असेल ना तुझं. तू म्हणत असेल तर मी दोजेशी बोलू, तो म्हणतो. नाही नको, मी बोलेन त्यांच्याशी. मला हाफ डे हवा आहे म्हणून. बरं, मग सकाळी मी फोन करून तुला पिकअप करायला येईल. ठीक आहे? हो चालेल. बरं, ठेवू फोन? मला झोप आलीये. काल पण रात्री झोप नाही झाली. हो का? एवढा मी फोनवर बोलतोय तर तुला झोप आलीये? ठीक आहे, घे झोपून. मग बघ, लग्न झाल्यावर मी तुला एकही रात्र लवकर झोपून देणार नाही. त्याच्या बोलण्यावरती लाजते. ते तर जेव्हा लग्न होईल तेव्हा ना. मग तोपर्यंत तरी मला झोपू द्या. बाय, गुड नाईट, लव्ह यू म्हणत तो फोन ठेवतो. अरे काय मुलगी ये, मला काही बोलून न देताच फोन ठेवून दिला. तो फोन बाजूला ठेवत बोलतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.